बातमी यानंतरची पालघरमधून पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या सापडलेल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील धक्कादायक हा प्रकार समोर आलाय। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या सापडल्या आहेत। पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या 2,75,191 मुलांच्या जीवाशी खेळ केला जातोय। आनंद लक्ष्मण चांदावार विद्यालय, खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा 3 येथे असलेल्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे। जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याचा ठेका इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे आणि पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे हे यावरून पाहायला मिळत आहे। बुरशी आणि अळ्या सापडलेल्या आहेत पोषण आहारामध्ये। पालघर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनालयाकडून ज्या चिक्क्या आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदेने कळवली सुद्धा आहे। मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सकल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो।